1990च्या दशकातील बॉलिवूड आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असा किस्सा आहे जो आजही अनेकांच्या अंगांवर काटा आणतो। एका बाजूला बॉलिवूडचा उगवता सूर्य शाहरुख खान, तर दुसऱ्या बाजूला अख्खा महाराष्ट्राला आपल्या एका शब्दावर फिरवणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। हा फक्त दोन व्यक्तींमधला वाद नव्हता, तर तो बॉलिवूडमध्ये बदलत असलेल्या सत्तेचं केंद्र आणि मातोश्रीची ताकद दाखवणारा एक ऐतिहासिक प्रसंग होता। नमस्कार, मी रोनक, तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र। 90च्या दशकात शाहरुख खानचे बाजीगर, डर आणि दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हे चित्रपट लागोपाठ ब्लॉकबस्टर ठरले होते। तोपर्यंत हिंदी सिनेसृष्टीवर अमिताभ बच्चन नावाचं एक वादळ गोंगावत होतं। ते कुठेतरी शांत होताना दिसत होतं। बच्चन युग संपत चाललं होतं आणि किंग खान नावाच्या एका नवीन युगाची सुरुवात झाली होती। अफाट पैसा, जगभरात मिळणारी प्रसिद्धी आणि चाहत्यांचं वेड यामुळे शाहरुख खानचा आत्मविश्वास एका वेगळ्याच पातळीवर होता। याच यशाच्या नशेत आणि प्रसिद्धीच्या माझात हा प्रसंग घडला। मुंबईतल्या एका हाय प्रोफाईल आणि बड्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या पार्टीत बॉलिवूडचे दिग्गज आणि राजकीय वर्तुळात मोठी मंडळी उपस्थित होती। याच पार्टीत शाहरुख खानची एंट्री झाली, पण ती एंट्री साधीसुधी नव्हती। शाहरुख खानच्या हातात एक बंदूक होती। तो थेट ती बंदूक घेऊन पार्टीच्या मुख्य हॉलमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू लागला। सुरक्षेच्या कारणास्तव तिथे तैनात असलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकाने शाहरुखला दारातच अडवलं। पोलिसांनी त्याला अत्यंत नम्रपणे सांगितलं, सर, आतमध्ये मोठी मंडळी आहेत, सुरक्षेचे नियम पाळावे लागतील, तुम्ही ही बंदूक बाहेरच जमा करा किंवा गाडीत ठेवून या। पण यशाची हवा डोक्यात गेलेला शाहरुख पोलिसांच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। अमिताभ बच्चन नंतर आता आपणच इंडस्ट्रीचे राजे आहोत हा माज त्याच्या बोलण्यातून आणि वागण्यातून स्पष्ट दिसत होता। त्याने पोलिसांना थेट सुनावले, तुम्हाला समजते का तुम्ही कोणाशी बोलताय? बच्चन युग संपलंय, आता माझं युग सुरू झालंय, मला अडवण्याची हिंमत कोणाचीच नाही। शाहरुख पोलिसांसोबत हुज्जत घालू लागला, कायदा आणि सुव्यवस्थेचे नियम हवेत उडवू लागला। पोलिसांचा सन्मान राखण्याऐवजी तो त्यांच्यावरच डाफरू लागला। पोलीस अधिकारी आपली ड्युटी करत होते, पण शाहरुखच्या या उद्धटपणामुळे तिथे प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं। पोलिसांनी काय करावं हे सुचेना, कारण समोर उभा असलेला माणूस सिनेसृष्टीचा नवा सुपरस्टार होता। हा सगळा प्रकार तिथं उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पाहिलं। त्या अधिकाऱ्याला समजलं की हा सुपरस्टार आता कोणाचंच ऐकण्याच्या पलीकडे गेलाय आणि याचा माज उतरवण्यासाठी एकच नावाचा असूड पुरेसा आहे। ते नाव म्हणजे बाळासाहेब ठाकरे। त्या अधिकाऱ्यांनी तात्काळच मातोश्रीवर संपर्क साधला आणि घडलेला सर्व प्रकार बाळासाहेबांच्या कानावर घातला। पोलिसांनी सांगितलं की साहेब, शाहरुख खान बंदूक घेऊन पार्टीत आलाय, पोलिसांशी हुज्जत घालतोय, बच्चन युग संपल्याची भाषा करतोय आणि कायदा मानत नाहीये। बाळासाहेबांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं। पोलिसांचा अपमान आणि मुंबईत चाललेला हा भाईगिरीचा प्रकार बाळासाहेबांना सहन होणार नव्हता। त्यांचा सिनेसृष्टीशी जवळचा संबंध होता। अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांचे घरचे ऋणानुबंध होते आणि मुख्य म्हणजे मुंबईत पोलिसांवर दादागिरी केलेलं त्यांना कधीच खपायची नाही। बाळासाहेबांनी फोनवरच त्या अधिकाऱ्याला आदेश दिला, त्या फोनची वायर लांब करा आणि तो फोन थेट शाहरुखच्या हातात द्या। पोलीस अधिकारी फोन घेऊन थेट शाहरुख खानकडे गेला। शाहरुख अजूनही पोलिसांवर ओरडतच होता। अधिकाऱ्याने अत्यंत शांतपणे फोन पुढे केला आणि म्हणाला, खान साहेब, तुमच्यासाठी फोन आहे, मातोश्रीवरून बाळासाहेब ठाकरे बोलतात। बाळासाहेब ठाकरे हे नाव ऐकताच शाहरुख खानच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला। जो शाहरुख काही सेकंदांपूर्वी हवेत उडत होता, पोलिसांना लायकी दाखवत होता, त्याचा पारा एका झटक्यात शून्यावर आला। त्याने थरथरत्या हाताने फोन कानाला लावला आणि अत्यंत नम्र आवाजात म्हणला, जी साहेब। बाळासाहेबांचा आवाज फोनच्या पलीकडून गरजला। बाळासाहेब आपल्या खास शैलीत आणि कडक आवाजात शाहरुखला म्हणाले, हे बघ शाहरुख, तू तुझ्या सिनेसृष्टीचा किंग तुझ्या घरात असशील, पण ही मुंबई आहे आणि या मुंबईचा किंग मी आहे। बच्चन युग संपले की नाही हे ठरवणारा तू कोण? आणि हातात बंदूक घेऊन पोलिसांवर माज दाखवायला हा तुझ्या दिल्लीचा रस्ता नाही आहे, ही मुंबई आहे। जर पुढच्या 5 मिनिटात ती बंदूक पोलिसांकडे जमा करून तू शांतपणे आत गेला नाहीस, तर पुढच्या 5 मिनिटात तुला मुंबई कशी सोडावी लागेल हे मला सांगावं लागणार नाही। बाळासाहेबांचा हा सनसनीत टोला शाहरुखच्या थेट काळजात घुसला। त्यांच्या एका वाक्याने शाहरुख खानचा संपूर्ण माज, तो सुपरस्टार असण्याचा अहंकार पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला। बाळासाहेबांच्या शब्दामधील ती ताकद आणि त्यांचा दरारा काय होता त्याची जाणीव शाहरुखला त्या रात्री झाली। फोन ठेवल्यानंतर शाहरुख खान एका शब्दानेही बोलला नाही। ज्या पोलिसांसोबत तो हुज्जत घालत होता त्यांच्याकडे त्याने गपचूप आपली बंदूक संपूर्ण केली। त्याचा तो आक्रमक चेहरा आता पूर्णपणे शांत झाला होता। अत्यंत गपगुमान डोके खाली घालून तो पार्टीत निघून गेला। हा प्रसंग बॉलिवूडच्या इतिहासात कायमचा नोंदवला गेलाय। या घटनेनंतर शाहरुख खानने कधीही मुंबई पोलिसांशी किंवा महाराष्ट्रातील व्यवस्थापनेशी पंगा घेण्याची हिंमत नाही केली। पुढे जाऊन तर शाहरुख खान अनेकदा स्वतः बाळासाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर नतमस्तक झाला। या सगळ्यावरून एकच सिद्ध होतं,
पडद्यावर कितीही मोठे किंग आले आणि गेले तरी खऱ्या आयुष्यात ज्याने मुंबई आणि महाराष्ट्रावर आपल्या करड्या नजरेने आणि शब्दाने राज्य केलं तो एकमेव राजा म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.